IPOला कसं अप्लाय करायचं आता आपण बेसिकली बघणार आहोत. हे बघा, तुम्ही ना आपलं लेमन ट्रेडिंग ॲप उघडलं ना, तर तुम्हाला इथं बघा स्लाईड टू इम्पोर्ट आहे. जर तुम्ही स्लाईड टू इम्पोर्टवर क्लिक केलं ना असं, तर तुम्ही भारतातले जेवढे पण स्टॉक ब्रोकर आहेत ना, त्या सगळ्यांचे सगळ्यांचे शेअर होल्डिंग इथे बघू शकता. सगळ्यांची शेअर होल्डिंग तुम्हाला इथं बघता येईल. तर आता IPOला कसं अप्लाय करायचं, तुम्हाला ना स्क्रोल करत करत थोडंसं खाली जायचं. IPO ओपन केलं तर इथं तुम्हाला IPO दिसेल बटन, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, आपल्याला जो IPOला अप्लाय करायचं आहे ना, तिथे तुम्हाला इथं आहे ना बिडिंगमध्ये किंवा सबस्क्राईबमध्ये दिसतं. आता ज्या IPOचं सबस्क्रिप्शन तुम्हाला 300, 400, 500 टाईमच्या वरती दिसते नॉर्मली, त्या IPOला अप्लाय करायला चांगले. आता MV इलेक्ट्रोसिस्टम ह्या IPOचा जो GMP आहे तो जवळपास 25 ते 30% आसपास आहे. IPO सेंट्रल या वेबसाईटला जाऊन तुम्ही GMP बघू शकता. तर इथं मी आता काय करतो, अप्लाय IPOवरती क्लिक करतो. इथं अप्लाय IPOला जर मी क्लिक केलं तर इथे मला येते. तिथे बघा ओव्हरबुक बाय 1200%, म्हणजे ऑलमोस्ट खूप चांगल्या पद्धतीमध्ये IPOनी जे आहे ते केलेलं आहे. तर इथं थोडं स्क्रोल करत खाली आलो तर आपल्याला इथं दिसतं की बिडिंग डेट्स 30 ते 3 ऑगस्ट. आज 3 ऑगस्ट हे शेवटचा आहे. 14,550 इन्व्हेस्टमेंट आहे. 400 ते 425चा रेंज आहे. 200 करोडचा IPO आणि 34चा लॉट आहे. तर आपल्याला इथं रेग्युलर आणि HNI दिसतं. HNI म्हणजे जे 2 लाखाच्या वरती इन्व्हेस्टमेंट करतील ती लोकं, आणि रेग्युलर म्हणजे जो लेस दॅन 2 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करेल ते लोकांचं. तर ओव्हरऑल तुम्हाला इथं दिसून जातं की ऑफर स्टार्ट कधी ते, ऑफर एंड कधी ते. 4 तारखेला तुम्हाला कळेल IPO लागला की नाही, आणि 5 तारखेला तुम्हाला लिस्टिंग गेन मिळून जाईल. तर हे जे अलॉटमेंट आहे ना, त्या दिवशीच रिफंड होऊन जाते. आता इथं स्ट्रेंथ आहे का रिस्क आहे काय ते तुम्हाला इथे दिसतं. सो एवढं करायची काही गरज नाही. तुम्ही इथं जस्ट जाऊन प्रॉफिट, नेटवर्थ आणि अशा काही गोष्टी बघू शकता आणि समजू शकता. पुढे आता अप्लाय फॉर IPOवरती मी जस्ट आलो. अप्लाय फॉर IPOवरती आल्यावर बघा इथं मला 1 लॉट दिसतोय. आता मला इथे जर 1 लॉटला अप्लाय करायचं, 1 लॉट मी इथून जर लॉट असे वाढवले, स्क्रोल करत करत गेलो बघा, समजा मी इथं लॉट असे वाढवले तर खाली जे आहे ना ते अमाऊंट पण वाढते. ठीक आहे. तर आता इथे बघा तुम्ही, आता इथे ना रिटेल कोटा दिसतोय. आता इथे काय रिटेल कोटा आहे का, कारण रिटेलमध्ये मॅक्झिमम 2 लाखापर्यंत ॲप्लिकेशन अलाउड आहे, जिथं 442 क्वांटिटी येतात. आता मी 2 लाखाच्या वरती केलं ना, हा रिटेल कोटा चेंज होऊन जाईल. लगेच HNI कोटा येतो. 1 मिनटं. आता 2 लाखाच्या वरती अमाऊंट गेली HNI, 2 लाखाच्या खाली आलं रिटेल. ठीक आहे. तर समजा आता एक फॉर एक्झाम्पल मी 1 लॉटवर क्लिक केलं, 1 लॉट आला इथे 14 ते 15,000चा 1 लॉट होतो. तर आता मी याच्यावर क्लिक केलं अप्लाय फॉर IPOला. तर इथे जस्ट तुम्हाला तुमची UPI ID टाकायची. 30 UPI ID टाका ज्या बँकेत तुमचे पैसे जण तुमच्या नावावर असेल. आता इथे UPI ID टाकली की कन्फर्म टू अप्लायवर क्लिक करायचं, आणि मग तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते होऊन जातं तिथे. आता आपण जे ॲप्लिकेशन आहे ते HNIमध्ये करणार आहे, त्यामुळे आपण इथं झूम करतोय, सॉरी प्लस करतोय. HNIचं किती करायचं आहे आपल्याला? 2 लाखापासून 2,02,000चं एक आहे आणि 2,16,000चं आहे. 2,10,000 आहे आपल्याकडे. मग 2,02,000चं तुम्ही करू शकता अप्लाय फॉर IPO. आता तुमची UPI ID इथे टाका. आता इथं आपण UPI ID कॉपी केलेली आहे. UPI ID आपण इथे टाकली. सेव्ह फॉर लेटरवर पण क्लिक केलं. कन्फर्म टू अप्लायवरती आता क्लिक केलं आहे. युअर ऑर्डर इज क्रिएटेड. आता ही ऑर्डर क्रिएट झाली ना, तुम्हाला इथे दिसते का ऑर्डर डिटेल्सवर बघायचं. तुम्ही ऑर्डर डिटेल्सला क्लिक करा. इथे तुम्हाला तुमची ऑर्डर जी आहे ती दिसून जाते. आता काहीच नाही. आता आपण हे कशावरनं पेटीएम काय केलं, फोनपे होतं का? गुगल. हो, फोनपे. ठीक आहे. हे फोनपे इथे, हे फोनपे मी ओपन करतो. बॅग घ्या. आता हे आपण फोनपेला आलो इथे. आता फोनपेला आहे ना, तुम्हाला इथे हिस्ट्रीमध्ये दिसेल बघा, हिस्ट्रीमध्ये इथे आता वरती आली त्यांची रिक्वेस्ट. हिस्ट्रीमध्ये जायची गरज पडली नाही, वरती रिक्वेस्ट आलेली आहे. तुम्हाला इथे दिसेल का MV इलेक्ट्रोसिस्टमनी तुम्हाला 2,02,000 रुपये मागितलेत. ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं. आता 14,000चं केलं तर 14,000 येईल, 2 लाखाचं केलं तर 2 लाख येईल. आपण ॲक्सेप्टवरती क्लिक केलं. आता इथे तुम्हाला दिसत असेल की 2,02,000 अमाऊंट विल बी ऑटोपेड. आता हे पैसे तुमच्या अकाउंटमधून डेबिट नाही होणार, फक्त ब्लॉक होणार. फक्त एवढं लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही पेमेंट करता ना, तर तुम्हाला असं ग्रीनचा आकडा दिसला पाहिजे, ते ग्रीनचा. ओके. सेट IPOवर क्लिक करा. सेट IPOवर क्लिक केल्यावर तुमचा OTP टाका, सॉरी पिन टाका UPIचा. आता आपण आता इथं पिन टाकलेला आहे. पेवर क्लिक करतो. IPO सेट सक्सेसफुली. ठीक आहे. आता बघा 2,02,000 रुपयाचं जे आहे ते मॅन्डेट सेट झाले. आता ह्याचा तुम्हाला डेबिट SMS नाही येणार.
तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लॉग इन करून चेक करायला लागेल. तुम्हाला 5 मिनिटानंतर दिसून जाईल की 2,02,000 रुपये तुमच्या अकाउंटमधनं मायनस झाले. पण मायनस झालेला SMS येत नाही, कारण हे पैसे ब्लॉक झालेले असतात. ओके, सो हे ब्लॉक आणि अनब्लॉक करतात बस. आता जर समजा लागला तर ते जेवढे अमाऊंट पाहिजे तेवढे ते डेबिट करतील, बाकीचे अनब्लॉक करतील. आणि काहीच नाही लागलं तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला 2,02,000 रिटर्न मिळतील.